आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी येथील नितीन लायकर यास ठार मारण्याचा प्रयत्न करून त्याच्याकडून दरोडा टाकून मारहाण केल्याच्या गुन्ह्यात षडयंत्र रचल्याचा आरोप सुनील तेलनाडे व त्याचे इतर साथीदारांवर होता। त्या गुन्ह्यात सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर झाला। सुनील तेलनाडे यांच्या जामीन अर्जावर इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली। दिनांक 14 जुलै 2019 रोजी नितीन लायकर यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तेलनाडे टोळीतील अक्षय नेमिष्टे, राजू आर्गे, सुंदर नेमिष्टे व त्याचे 8 ते 10 साथीदारांसह षडयंत्र रचून सत्तूर फायटर याचा वापर करून नितीन लायकर यास ठार मारण्याचा प्रयत्न केला। तसेच नितीन लायकर याची आई व भाऊ यास सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर दरोडा टाकल्याची फिर्याद दिलेली होती। त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे व 5 जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती। संजय तेलनाडे याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी युक्तिवाद करताना नितीन लायकर याने वेळोवेळी जबाब बदलले आहेत, त्यामुळे त्याची फिर्याद विश्वसनीय नाही। तसेच घटनेवेळी सुनील तेलनाडे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर नव्हता। गुन्हा करण्यासाठी सुनील तेलनाडे यांनी अन्य आरोपींसोबत षडयंत्र रचल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी जमा केलेला नाही। सुनील तेलनाडे या सदर गुन्ह्यास अटक करून ठेवण्यास कोणतेही कारण शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे आरोपीस जामीन देण्याची मागणी केली। सदर जामीन अर्जास सरकार पक्षातर्फे जोरदार विरोध करण्यात आला की ST सरकार गँगचे सुनील तेलनाडे हा नुकताच कोर्टात शरण आलेला आहे। तसेच तेलनाडे बंधूंवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली, त्यामुळे जामीन नामंजूर करण्याची विनंती करण्यात आली। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने मोक्क्यातील आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।